ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की साक्षीला बाहेर काढण्याचं काम हे अर्जुनने नागराज आणि प्रियाच्या साथीने केलेलं आहे. साक्षीला बाहेर काढण्याचा जो पण प्रयत्न केला अर्जुनने तो एकाच टायमाला तिने नागराज, महिपन आणि प्रिया आणि साक्षी यांना त्यांनी बाहेर काढलं पकडलेलं आहे. साक्षी कशी बाहेर आली आणि अर्जुनने कसा डाव खेळला आणि कोणाच्या साथीने खेळला या भागात पाहूया. ते नागराज आणि प्रियाचं बोलणं चालू असतं आणि प्रिया बोलत असते की ही साक्षी बाहेर येणार नाही. त्यासाठी आपण तिच्या माणसांकडून तिला कळवायचं की महिपन मारला गेला आहे आणि ह्या धसक्यामुळे ती बाहेर येऊ शकते. नागराज सांगायला लागतो की महिपन आपला जीव घेणार नाही ना. तर ते प्रिया बोलायला लागतं की हे तुम्ही समजत नाही की इथे जर साक्षी बाहेर आली तर आपल्या महिपनच्या नाड्या आपल्या हातात असतील. किंवा नागराज सांगायला लागतो या सगळ्यामध्ये जर तुम्हाला अडकवशील ना तर माझ्याशी गाठ आहे. तर ते प्रिया बोलायला लागते की मी तुम्हाला कणभर अडकवणार नाही. प्रिया सांगायला लागते जे पण आहे ते तुमच्या समोर असेल आणि ते नंतर नागराज हे सगळं करण्यास तयार होते आणि त्यानंतर ते साक्षीला लेटर पाठवण्यात येतं. व हा लेटर पाठवल्यानंतर इथे साक्षी गडबडते आणि ती विचार करते की हा अर्जुन आपलाच पाठवला करतो की सचिनचा. अर्जुन आपल्याला सावध राहा असं का म्हणतो. इथे नागराजने महिपनच्या माणसांकडून साक्षीला संदेश पाठवला असतो. त्यांनी सांगितलं असतं की महिपन हा मारला गेला आणि त्याची डेड बॉडी ही अशा ठिकाणी पडलेली आहे. तरी ते हे सगळं अफवा आता नागराज पसरवतो. ते साक्षी विचार करते की काय झालं तरी आपण आपल्याला अन्नापर्यंत पोहोचला पाहिजे. ते नागराज महिपनला सांगतो की तुझी साक्षी बाहेर पडली. ते महिपन सांगायला लागतो माझी मूल साक्षी बाहेर का पडेल. ते नागराज सांगायला लागतो की तिला कळलंय की तू मारला गेला असेल, तुझी डेड बॉडी अशा ठिकाणी पडली म्हणून ती आता बाहेर पडलेली आहे. ही बातमी तुझ्याच माणसाकडून तिच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि जर तुला मी बाहेर काढू शकतो ते पण तुझ्या मुलीसाठी. मी जे सांगतो ते तू ऐक. तुझ्या पोरीसाठी तू बाहेर पड आणि माझा ऐक. ते महिपन सांगायला लागतो ही तुझी चाल नाही ना. ते नागराज सांगायला लागतो काय नागराज माझी चाल थोडी आहे, तू बाहेर पड लवकर. आणि नंतर इथे महिपन बाहेर पडतो आणि तिथे सचिन अर्जुनला सांगायला लागतं की मी तुझं सगळं ऐकायला तयार आहे आणि तुला मी सगळं सांगायला तयार आहे. फक्त त्या साक्षीपासून तिच्यापासून मला सुटकारा कर, तिच्यापासून मला पिछा सोडायचा आहे आणि तू मला मदत कर. तिथे अर्जुन चिडतो आणि बोलतो की कारस्थान तू करायचे आणि तुझी कारस्थाने आम्ही निस्तारायची काय. त्या मुलीला तू धोका देतोस आणि मला सांगतोस. तेव्हा सचिन सांगायला लागतं की मी तिला धोका देत नाही, ती धोका मला देते. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतं काय बोलतोस तू. ती मला चांगलीच अडकवते आणि तिचा जो अण्णा आहे ना तो सध्या गायब आहे. ते अर्जुनला समजलं असतं की साक्षी कोणाला अण्णा बोलते आणि तो महिपन असतो. अर्जुन बोलतो अण्णा. तो इथे सचिन बोलतो का हा अण्णा, कारण की तो बरेच दिवस गायब आहे आणि ती पोलिसाकडे कंप्लेंट करायला बघत नाही आहे. आणि सचिन बोलायला लागतो की हा अण्णा कोण आणि तो फरार नाही ना. आणि मी त्याचा सगळा कच्चा चिट्टा काढला तेव्हा मला समजलं की महिपंत आहे तो. तेव्हा अर्जुन बोलायला काय तू डोक्यावर पडलास की काय. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की साक्षी मेली आहे. तेव्हा त्या सचिन बोलायला लागतो की अण्णा करते आणि तो अण्णा आणि तू ते काय ते बघ. त्यानंतर अर्जुन इथे साक्षी शिकरेचा फोटो दाखवतो. फोटो पाहून सचिन गडबडतो आणि बोलतो तीच ती. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो काय फोटो बोलतो तू. त्यानंतर तिथे सचिन बोलायला लागतो हां, कारण की ती मला बोलायला लागते मला तू या देशातून बाहेर घेऊन चल. सचिन सांगायला लागतं की मी चुकलो, पण ती मुलगी माझ्यावर टाइमपास करते आता जो मला कळलं. मी सचिन सांगायला लागतो मी तिच्यापासून पिछा सोडवतो आणि मला माझं अस्मितावर प्रेम आहे खरंच. ते अर्जुन बोलायला लागतो तुझ्याकडे काय ते नंतर बघतो, पण आता साक्षीचं काय ते सत्य आहे आणि महिपनचं काय सत्य आहे ते मी पाहतो. आणि अर्जुन इथे साक्षीचा शोध घेत असताना त्याला अनेक गोष्टी कळतात आणि तो ते चेतनला फोन लावतो. अर्जुन चेतनला सांगतो की आपल्याला बाहेर पडायचं. तिथे चेतन बोलावतो कुठे बाहेर पडायचं, काय बाहेर पडायचं, पण इथे अर्जुन काय नीट सांगत नाही. नंतर अर्जुन अशा ठिकाणी येतो तिथे ते पाहून येतात चेतन आणि अर्जुनचे पायाकडची जमीन सरकते. प्रिया तर तिथे नसते, पण इथे चेतन बोलायला लागतो तुला इथे या जागेबद्दल कोणी टीप दिली. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की हे महत्त्वाचं नाही, पण इथे साक्षी जिवंत आहे. या सगळ्यामध्ये साक्षी आपल्याला भुलवत होती आणि तो महिपन सुद्धा. आणि इथे साक्षी शिकरे इथे कशी आली. नागराजच्या बोलण्यावर साक्षी महिपनच्या इथे येते आणि महिपनला ती बोलायला लागते की तू इथे का आलीस. तू इथे साक्षी बोलायला लागतो की मला तुमची काळजी होती आणि तुम्हाला कोणी मारलं. ते महिपन बोलायला लागतो मी धडधाकट आहे बघितलंस ना. त्याच टायमाला तिथे नागराज येतो आणि ते महिपन बोलायला लागतो नागराजला तू माझा उलटा गेम केला. तेव्हा ते नागराज बोलायला लागतो मी नाही, तू माझा उलटा गेम केला. आणि ते महिपन नागराजला बोलतो की तू माझ्या मुलीला बाहेर काढलास नाही. ते नागराज बोलायला लागतो मी बाहेर नाही काढलं, ते सत्य आहे ते नीट बघ. त्यामुळे इथे तिथे येते आणि बोलायला लागते की तुम्हाला कोणी बाहेर काढलं. तर इथे मी पण सांगायला लागतो की या नागराजने मला बाहेर काढलं आणि ते सांगायला लागते या नागराजने नाही तर तुमच्या माणसाने तुम्हाला बाहेर काढलं आहे. मी पण बोलतो की हा साधा सुद्धा नाही, हा चांगलाच बेभरोशाचा माणूस आहे. तर इथे नागराज चिडतो आणि बोलायला लागतं की एकतर मी तुझ्या मुलीचं प्रोटेक्ट करतोय, हे मी काय केलं नाही, हे सगळं प्रियाने केलं असेल. आणि नागराज सांगायला लागतो या सगळ्यामध्ये प्रियाने तुझा डबल गेम केला आहे आणि जे साक्षीची खबर ही पोलिसांनी ह्या प्रियाने दिलेली आहे. या सगळ्यामध्ये आता नागराजने चांगलाच उपयोग केला आणि आता इथे
महिपनला त्याच्या बोलण्याचं सगळं पटलेलं असतं आणि तो बोलायला लागतो मी आता या प्रियाला सोडणार नाही. तर त्यामुळे हे सगळं ऐकत असतात अर्जुन आणि चेतन आणि अर्जुन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये या प्रिया पण यामध्ये सामील आहे. अर्जुन चेतनला सांगतो की तू इथेच थांब, मी इथे रविराजांना पोलीस घेऊन यायला सांगतो. त्यामुळे चेतन सांगायला लागतो तू जा आणि ते अर्जुन बोलायला लागतो तू यांचा व्हिडिओ बनव आणि काहीतरी एव्हिडन्स आपल्याकडे राहील. आता अर्जुन हा रविराजांकडे गेलेला आहे आणि तिथे चेतन त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि यांचं सगळं बोलणं आणि त्यामध्ये सगळं प्रियाचं सगळं बोलणं आलेलं असतं आणि प्रियाबद्दल ते वाईट बोलत असतात. त्या टायमाला इथे नागराज साक्षीला सांगायला लागतो हे सगळं या प्रियाने केलेलं आहे आणि सगळं आता प्रियानेच केलेलं आहे. तो इथे साक्षी बोलायला लागते की प्रियाला माहिती आहे मी जिवंत आहे आणि नागराज सांगायला लागतो मी काय सांगितलं नाही पण ह्या प्रियाला कळलेलं आहे कारण की तिच्याकडे महिपनचा कॉल गेला होता. महिपनचा फोन गेल्यामुळे तिला सगळं सत्य समजलेलं आहे. त्यानंतर इथे अर्जुन रविराजांबरोबर सगळा पोलीस पाटा घेऊन येतात आणि पोलीस सांगायला लागतात की कोणी आता इकडे तिकडे जायचं नाही, जागेवरनं हलायचं नाही. तेव्हा इथे महिपन नागराज बोलतो हे सगळं तू केलंस. तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो की मला माहीत नव्हतं पण या सगळ्यामध्ये तुझी पण मुलगी अडकणार होती. नागराज बोलायला लागतो हे सगळं मी नाही केलं आहे आणि हे सगळं या प्रियाने केलं असेल नाही तर कोणी दुसऱ्यांनी. तेव्हा इथे महिपन साक्षीला बोलतो की तू त्यांना दिसली नाही पाहिजे कारण की तू दिसलीस तर त्यांना वाटेल काय तू अजून जिवंत आहे. त्यापेक्षा तू इथे कुठेतरी लपून बस, आम्ही त्यांना चकमा देतो, आम्ही त्यांना चांगला चकमा देतो पण तू लपून बस. जर तू तिला दिसलीस तर खूप गडबड होईल. पण इथे आता उशीर झालेला आहे. आता तिघांना पण आता अर्जुनने पाहिलेलं असतं आणि तिघांचाही पाळण्याचा प्लॅन फेल झालेला असतो. आणि आता अर्जुनने पण बरोबर नागराज आणि नागराज बरोबर साक्षी यांना चांगलंच पकडलेलं आहे. या तिघांना आता अटक झाली आहे. आता प्रियाबद्दल काय होणार आणि येणाऱ्या भागातच कळणार.